लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाही। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। खानापूर तालुक्यातील शासकीय वनजमिनीवर बेकायदेशीर कब्जा आणि भूखंड हडप प्रकरणी मोठी तक्रार समोर आली आहे। संदीप तात्या ठोंबरे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली जिल्हा सामाजिक न्याय विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या निवेदनानुसार खानापूर येथील गट क्रमांक 1116/2 मधील काही शासकीय वनजमिनीवर खरेदीपत्राच्या नावाखाली बेकायदेशीर मोजणी करून नकाशा तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित जमिनीत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याचे सांगितले जात आहे। तसेच वन विभागाकडे अधिकृत नकाशा उपलब्ध नसताना भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने ही मोजणी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणात शासनाची जमीन खाजगी व्यक्तींना हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकन्यूज मराठीसाठी समीर मुल्ला। वन विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगनमत करून खानापूर येथील मोक्याच्या ठिकाणचा भूखंड हडप केला जात आहे। शासनाची व प्रशासनाची या संदर्भात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शासनाची व प्रशासनाची खरेदी पत्राच्या नावाखाली दिशाभूल करून लाखो रुपयांची मोक्याची जागा बळकावणाऱ्या या प्रकरणाची गांभीर्यानं प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आणि दोषींच्यावर कारवाई केली पाहिजे। या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित केलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आज मी केलेली आहे। अन्यथा 7-8 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निर्णय झाला पाहिजे। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग आणि फुकेरा पॅंथर सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा आज मी या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे।